प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आज पुन्हा एकदा या रविवारी प्रभू येशूमध्ये आपण एकत्र आलेलो आहोत, तर त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रत्येकाला प्रेज द लॉर्ड, सलाम, जय ख्रिस्त. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या रविवारच्या दिवशी पुन्हा एकदा त्यांनी आपणास सहभागितेमध्ये सहभागी केलं. आणि होय, हे त्याची कृपा आहे, त्याची दया आहे की तो आपणास राखतो, चालवतो आणि पुन्हा एकदा एकत्र आणतो. याकरता की आपण त्याच्या राज्याकरता तयार होणारे एक त्याचे सेवक, त्याची मेंढर अशी बनावं. जसा मेंढपाळ आहे तशी मेंढर असावीत. आणि याकरता देवाने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये दिला की त्याच्या प्रतिरूपाचे त्याचे उठवलं जाणं आपल्या जीवनामध्ये तयार व्हावं, त्याचं आत्मिक रूप आपल्या जीवनामध्ये तयार व्हावं. स्तोत्रसंहिता 98 यातलं 4थं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र 98 यातलं 4थं वचन काय म्हणतं पहा. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा, उच्च स्वराने आनंदाने गा, त्याची स्तोत्रे गा. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र 98 4थं वचन सांगतं की अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा, उच्च स्वराने आनंदाने गा, त्याची स्तोत्रे गा. कारण की तो सर्वांचा परमेश्वर आहे, ज्याने आकाश, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे सर्व तयार करणार तो एकच परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग सुद्धा एकच असणार आहे, आणि तो मार्ग त्याने दाखवला. त्या परमेश्वराने त्याच्याकडे जाण्याचा मार्ग दाखवला, आणि तो म्हणजे त्याचा पुत्र, त्याचा एकुलता एक पुत्र त्याने आपणा सर्वांकरता दिला, यासाठी की त्या पुत्राच्या प्रतिमेनुसार सर्वांनी बनावं आणि सर्वांच्या पापांचा खंड त्याने भरावा. त्याच्याद्वारे सर्वजण पवित्र व्हावेत. जे पाप पहिल्यापासून लादण्यात आलं होतं, जे फळ खाल्लं, ज्याद्वारे पाप आलं आणि पाप सर्वांनी पाप केल्यामुळे मरण पसरलं, त्याच्यावर विजय मिळवण्याकरता त्याचा पुत्र आला. आणि तो अंधकाराची सत्ता, त्या अंधकाराची बंधनं, ते फळ ख्रिस्ताद्वारे आपल्या जीवनातून काढून टाकण्यात आलं. आणि जीवनाचं फळ, नीतिमत्वाचं फळ ख्रिस्ताद्वारे तुमच्या आमच्या जीवनात, जे त्याच्या नामावर विश्वास ठेवतात, प्रभू येशू या नामावर विश्वास ठेवतात, त्यांच्या जीवनामध्ये त्याने ते भरलं. जो कोणी त्याच्या एकुलता एक पुत्राच्या नामावर विश्वास ठेवतो, आपल्या मुखाने येशू हा प्रभू आहे कबूल करतो, अंतःकरणाने देवाने त्याला मरणातून उठवले विश्वास ठेवतो, त्याचे तारण होते. हा मार्ग पित्याकडे जाण्याचा त्याने मोकळा केला. त्या पित्याने स्वतःच आपल्याकडे येण्याचा मार्ग लोकांचा त्याने आपल्या पुत्राच्या अर्पणाद्वारे मोकळा केला, यासाठी की सर्वांनी त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करावा, येणाऱ्या वराच्या लग्नासाठी तयार व्हावं. ही सर्व तयारी त्याच्या देण्यामध्ये आहे. त्याच्या येण्यामध्ये, आपल्या जीवनात येण्यामध्ये, आपण जो विश्वास ठेवतो त्याच्या विश्वासाद्वारे त्याच्या येण्याने आपल्या जीवनामध्ये ती तयारी पूर्णत्वास जाते. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर 1-2 गीतं प्रभूला सादर करू, आणि नंतर संदेशाकडे प्रभूमध्ये आपण वळूया. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात दिलीस, त्याबद्दल धन्यवाद देतो. काल रात्रीपासून आज दिवसभर आमच्यातून ज्या कळत नकळत चुका झाल्या, त्या सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला ख्रिस्तामध्ये क्षमा कर. आणि होय, ज्यांनी आमची मनं दुखवली त्यांनाही आम्ही प्रभूशीच्या नावात क्षमा करतो. आम्हाला तुझ्या पुत्रासारखं, त्याच्या प्रतिमेसारखं, त्याच्या आत्मिकतेने ख्रिस्तामध्ये तू भरून टाक. येणारं वचन, येणारी सर्व सहभागिता ख्रिस्तामध्ये तुझकडे सुपूर्त करतो.
जेवढे आज ऐकतील त्यांच्या जीवनामध्ये तुझा प्रकाश, आत्मिकता, तुझं तारण, तुझी शांती, तुझी सौम्यता, तुझे आरोग्य ख्रिस्तामध्ये विदित व्हावं असं तू कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या विश्वासात केली म्हणताय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समयाकरता. एक सुंदरची वेळ त्यांनी आपणास दिली. या वेळेमध्ये आपण त्याच्या नामाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया. आपल्या जीवनातून आपण त्याच्या नामाने हात उंचावूया, आनंद व्यक्त करूया. यासाठी की जी परिस्थिती दिसते त्यामध्ये सुद्धा आपण त्याची मेंढरं शोभून दिसावं, त्याची लेकरं शोभून दिसावं, म्हणून आपल्या जीवनातून तो आनंद, ती स्तुती, ती प्रार्थना, तो विश्वास आपल्या जीवनातून आपण नेहमी जागृत ठेवूया. नेहमी जेव्हा भेटाल तेव्हा एकमेकांस स्तोत्रे, गीते गाणारे, देवाचं वचन सांगणारे असे आपण बनूया. खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, बोलो बोलो मसीहा की जय जय जय, बोलो बोलो मसीहा की जय जय जय. मेरे लिए आया, मेरे लिए जिया, मेरे लिए आया, मेरे लिए जिया, मेरे लिए यीशु ने दुख उठाया, मेरे लिए यीशु ने दुख उठाया, मेरे लिए मारा गया, मेरे लिए गाड़ा गया, मेरे लिए मारा गया, मेरे लिए गाड़ा गया. मेरे लिए फिर से उठा, मैं मसीह का हूँ, मैं मसीह उसी का हूँ, हम मसीह के हैं. खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, बोलो बोलो मसीहा की जय जय जय, बोलो बोलो मसीहा की जय जय जय. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की आपण पुन्हा एकदा त्याच्या नामामध्ये एकत्र आलेले आहोत. आणि होय, त्याने आपणास एकत्र केलं, त्याबद्दल त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. तो धन्यवादित आहे, तो राजांचा राजा आहे. तो आपणास पुन्हा एकदा घ्यायला येईल, तर त्याच्या चित्तवृत्तीमध्ये आपण बदलणारे असे बनूया. त्याच्या चित्तवृत्तीमध्ये आपण बदलणारे असे बनूया. होय, हा जो काळ दिलेला आहे आपणास, तो त्याच्या चित्तवृत्तीमध्ये बदलण्यासाठी आपली जमीन नांगरून काढण्याकरता आणि त्याच्यामध्ये ते आत्मिकतेचं बी, त्याच्या वचनाचं बी पेरण्याकरता, फिरून देवाकडे वळण्याकरता हा काळ सर्वांनाच प्रभूमध्ये दिलेला आहे. ज्याला विलंब विलंब म्हणून म्हणतात, तर तो विलंब नाही, तर प्रभूची ही इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये. प्रेज द लॉर्ड. याकरता देवाने एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला एकुलता एक पुत्र यासाठी दिला की कोणाचाही नाश होऊ नये. याकरता तो छंद आपल्या जीवनात बाळगा. ख्रिस्त तो आत्मिकरित्या आपल्या जीवनातून इतरांना दिसू द्या. ती खरी सुवार्ता आहे. तुम्ही जिथे बसता, जिथे उठता, त्या सर्व परिस्थितीमध्ये तुमच्यातला तो ख्रिस्त प्रीतीद्वारे, सौम्यतेद्वारे इतरांना दिसावा. होय, तो ख्रिस्त आपल्या जीवनात आहे. तुम्ही त्यावर विश्वास ठेवता, तर त्या विश्वासाद्वारे, त्या प्रीतीद्वारे तो ख्रिस्त आपल्या जीवनातला इतरांना दिसावा. इतरांना सौम्यता, शांती, प्रीती, तारण विदित करणारे आपण असलो पाहिजे. याकरता आपल्या जीवनात तो छंद बाळगा, म्हणजे आपण तसे बनू. तो छंद आपल्या जीवनात बाळगा. त्या प्रभूला प्रभू प्रभू म्हणून अनेक जण शोधत आहेत. त्या प्रभूचं नाव प्रभू येशू असं आहे. त्याचा छंद आपल्या जीवनात बाळगा. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी
आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. मूळ रोगाचे निदान आज केले ख्रिस्ती जान, मूळ रोगाचे निदान आज केले ख्रिस्ती जान. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. ख्रिस्त हाची सदुपाय धरी त्याचेच मी पाय, ख्रिस्त हाची सदुपाय धरी त्याचेच मी पाय. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. ख्रिस्ते मारिले मरण केले माझे संरक्षण, होय ख्रिस्ताने त्या मरणावर विजय मिळवला. जे पापाकरता रक्त गरजेचं आहे, पहा नियमशास्त्र काय सांगतं की शरीराचं जीवन रक्तात आहे आणि ते तुमच्याकरता वेदीवर दिलेलं आहे आणि जीवाकरता प्रायश्चित्त रक्ताने होते. होय, जे विधी जे नियमशास्त्र होतं देवाने ख्रिस्ताच्या अर्पणाद्वारे आपल्या जीवनामध्ये पूर्ण केलं. त्याने त्या मरणावर विजय मिळवला, तो आपल्याकरता मिळवला. त्याने ती सर्व धाव आपल्याकरता पूर्ण करून ठेवली. आपल्याला पूर्ण करावं लागेल असं काही नाही, त्याने सर्व ते पूर्ण करून ठेवलं. कारण की ख्रिस्त वधस्तंभावर म्हणतो तो शेवटचा 7वा शब्द, इट इज फिनिश्ड. हे पूर्ण केलं आहे, हे आता पूर्ण झालं आहे. होय, त्यांनी तुमच्या आमच्या करता सर्व रस्ता शुद्ध केलेला आहे, मार्ग मोकळा केलेला आहे. तुमचं जीवन त्यांनी शुद्ध त्याच्या रक्ताद्वारे केलेलं आहे. तुमच्या जीवनातल्या सर्व अडखळणं, ते दुष्टाचं येणं आणि जाणं त्याच्या रक्ताद्वारे बंद केलेलं आहे. जो कोणी त्या देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळालेलंच असं आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त मारिले मरण केले माझे संरक्षण, ख्रिस्त मारिले मरण केले माझे संरक्षण. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. अविनाशी ख्रिस्त नाव, होय ते अविनाशी आहे. तो आज आहे, काल आहे, तो पहिला आहे, शेवटला आहे, तो आधी आहे, अंत आहे, तो अल्फा आहे, ओमेगा आहे. तो पहिलाही होता, शेवटला तोच येणार आहे. सर्वांची पूर्णता करण्यास जे कोणी आपली दाव मरणाच्या शेवटपर्यंत त्या ख्रिस्त विश्वासरूपी ढालीमध्ये पूर्ण करतील त्यांना तो विजयी मुकुट देईल. प्रेज द लॉर्ड. ते अविनाशी नाव आहे. जो मेला होता त्याला देवाने ख्रिस्ताला देवाने उठवलं 3ऱ्या दिवशी. होय, त्याने मरणावर विजय मिळालेला आहे की तुमच्या आमच्या करता. आज तुमच्या जीवनामध्ये अशक्य अशा बऱ्याच गोष्टी असतील, पण ख्रिस्ताने त्याच्याद्वारे पूर्ण करून ठेवलाय. त्याच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे तुमचंही जीवन त्याच्यासारखं सामर्थ्याने आणि पूर्ण असं तो करेल, शुद्ध असं तो करेल. अविनाशी ख्रिस्त नाव तिजवरी माझा भाव. पहा, अविनाशी जे नाव आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टी ज्या आज दिसत आहेत उद्या अदृश्य अशा होतील, त्या नश्वरतेच्या गोष्टी आहेत. कारण की देवाचं वचन सांगतं की मी एकदा दोनदा पृथ्वी हलवून ठेवेल, का त्याच्यावरच्या गोष्टी स्थिर व्हाव्यात. होय, देवाकडे येणारी लोक विश्वासात स्थिर अशी होतील, त्या जगातल्या गोष्टींनी नाही. पहा, देवाचं वचन सांगतं की परमेश्वर पृथ्वी हलवून सोडणार आहे. याकरता न हलणाऱ्या गोष्टी असाव्यात. देवाच्या राज्यात कशा? न हलणाऱ्या, विश्वासात सबळ, दृढ, प्रबळ अशा वस्तू फक्त जाव्यात. भेकड सुद्धा देवाच्या राज्यात प्रवेश करणार नाहीत. प्रगटीकरणात सांगितलंय.
अविनाशी ख्रिस्त नाव तिज बरी माझा भाव, अविनाशी ख्रिस्त नाव तिज बरी माझा भाव, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, दास हो दास म्हणे हो आनंद, ख्रिस्त माझा सुख कंद, दास म्हणे हो आनंद, ख्रिस्त माझा सुख कंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. प्रेज द लॉर्ड. या जगामध्ये आनंद कुठंच नाही, शांती कुठंच नाही, ती फक्त देवाच्या एकुलता एक पुत्राच्या नामामध्ये आहे. होय, त्याने यासाठी शिक्षा सहन केल्या, त्यांनी यासाठी हातीपायी खिळे ठोकून घेतले की ती सर्व पीडा, ती सर्व त्रास, ती सर्व वेदना त्यांनी आपल्याकरता सहन करावी आणि या जगातल्या सर्व सैतानी बंधनातून, सर्व अंधकाराच्या बंधनातून त्याने आपल्याला मुक्त करावं. होय, जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्या ठेवलेल्या विश्वासाद्वारे प्रभू येशू देवाचा एकुलता एक पुत्र त्यांच्या ठाई वास करतो आणि आलेल्या विश्वासाद्वारे ख्रिस्ताद्वारे तुमच्या ठाई प्रीती हा पाया घातला जातो, तुमच्या ठाई ती सार्वकालिक जीवनाचा आनंद शांती नांदते. प्रेज द लॉर्ड. हा तो आनंद आहे. या जगामध्ये सर्व गोष्टीमधून तुम्हाला जो आनंद मिळतो त्या आनंद हा नश्वर असा आहे, तो आज आहे उद्या नाही. पहा, गवतावर आलेलं फुल त्याच फुललं जातं, पण सूर्य अति तेजाने जेव्हा प्रकाशमान होतो तेव्हा ते कोमजतं. देवाचं वचन सांगतं, पण माझं वचन कायमस्वरूपी राहील. जे वचनाद्वारे अब्राहम, इसाक, याकोबाद्वारे संतान आहेत, ख्रिस्ताद्वारे वारिस आहेत, ते देवाच्या राज्यामध्ये तसेच फुलले जातील. ख्रिस्त गौरवात प्रगट होईल, त्या गौरवात तुम्ही आम्ही सुद्धा जे विश्वास ठेवणारे आहेत ते सुद्धा प्रगट होतील. प्रेज द लॉर्ड. होय, प्रार्थनेत राहा, जागृत राहा, त्याची वाट पाहत राहा. आज जरी तुमची परिस्थिती अशी निराधार त्रासाची असेल तरी सुद्धा त्या देवाच्या एकुलता एक पुत्राच्या नामावर प्रभू ईश्वर विश्वास ठेवा. तो विजयी होऊन देवाच्या उजव्या साईडला बसला आहे, तो बोलवित आहे त्याच्या राज्यामध्ये. होय, देवाने एकुलता एक पुत्र या जगात यासाठी पाठवला, त्याने त्याच्या लग्नाचं, देवाच्या राज्याचं निमंत्रण तुम्हास दिलेलं आहे. तुम्ही निमंत्रित आहात आणि निमंत्रितास त्याने पवित्र केलेलं आहे. देवाने आपला एकुलता एक पुत्र त्या वधस्तंभावर देऊन निमंत्रितास काय केलं? पवित्र केलं. कशासाठी? त्या लग्नाकरता. याकरता आज तुम्ही निराधार आहात, त्रासात आहात, तर त्या विश्वासाचा उत्पादक प्रभू येशूकडे पहा. तो वधस्तंभ तुम्हाला धीर देईल, तो तुम्हाला सामर्थ्य देईल. आपली धाव या जगामध्ये विश्वासाने पूर्ण करा. जसा मी आहे निराधार, आलो तसाच दे उद्धार, किंवा हे तुझे रक्तधार देवाच्या प्रिय करा, आलो तसाच करू काय, बायास शुद्ध हीनो पाय, तुझेच रक्त देसहाय देवाच्या प्रिय को करा,
आलो तसाच भ्रांती भावा जगात दोनेवा गेरी तिसा कटे अपार देवाच्या प्रिय कोकरा आलो तसाच आंधळा दुःखी दरिद्री दुबळा साठा तुझाच सगळा पुरी विप्रिय कोकरा अशास तू स्वीकारिशी क्षमास प्रेम करिसी की बोलणे न मोडीसी देवाचा प्रिय कोकरा तुझ्या प्रेमेच जिंकिले या हृदयास खेचिले आता मी सर्व सोपिले तुला हे प्रिय कोकरा जसा मी आहे निराधार आलो तसाच दे उद्धार किंवा हे तुझी रक्तधार देवाच्या प्रिय कोकरा देवाच्या प्रिय कोकरा. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो या वेळे करता समय करता सुंदरची वेळ तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हाला तू राखलंस त्याबद्दल धन्यवाद देतो. येणाऱ्या वेळेकरता समयाकरता येणाऱ्या वचनाकरता आम्ही प्रार्थना करतो की येणाऱ्या वचन ख्रिस्तामध्ये प्रत्येका ठिकाणी तू आशीर्वादित कर. ऐकणाऱ्या सर्वांच्या जीवनात तू ती आत्मिकता त्या वचनाद्वारे तू भर आणि प्रत्येकाला वधूप्रमाणे तयार असं तू कर. होय, तुझं येणं जवळ असताना प्रत्येकाच्या मनाची आत्म्याची विश्वासाची तयारी करून घे. प्रत्येकाला त्या नटलेल्या वधूसारखं स्वर्गीय लग्नाकरता तू तयार कर. होय, तू तयार करशील आमचा विश्वास आहे. जो बोलवणारा आहे तो विश्वास आहे, तो सबळ आणि दृढ करेल आम्हाला ठाऊक आहे. ही प्रार्थना त्या तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता येते त्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता समयाकरता. प्रभूने पुन्हा एकदा आपल्याला त्याच वचन ऐकण्याकरता तो आत्मिक मन्ना घेण्याकरता एकत्र आणलं, त्याबद्दल त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. 1-2 मिनिटात परत आलो.
प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आपण पुन्हा एकदा त्याच्या समयाकरता त्याने आपणास एकत्र आणलं. असाच एक आपण आत्मिक बोध आज घेणार आहोत, जो त्या काळाविषयी सुद्धा आहे, देवाच्या पुत्राच्या येण्याच्या काळाविषयी सुद्धा. आणि आज आपल्याला ते वचन सुद्धा तो आत्मिक बोध देईल. पहा, जे आज आपल्याला दिसत आहेत या जगामध्ये, सर्व जग बदलताना, अनेक घटना होत असताना, युद्धे चालू झालेली असताना, विश्वासू लोकांचा छळ चालू झालेला असताना, या सर्व परिस्थितीमध्ये देवाचं वचन सांगतं की पहा, त्याच्याहून जो बलवान त्याच्या हातून त्याला मुक्त केले आहे. देवाचं वचन सांगते की त्याच्याहून जो बलवान, पहा, तुमच्याही जीवनात अशा गोष्टी असतील, आजारपण असेल, तुमच्या डोळ्यासमोर येणारी संकट असतील, अनेक काळ तुम्ही या जीवनामध्ये, या जगामध्ये जगत असताना अनेक अशा गोष्टी पाहिल्या असतील, अनेक मोठमोठी संकट पाहिली असतील की ती तुम्हाला तुमच्या डोळ्याच्या, तुमच्या बुद्धी कल्पनांनी मोठी अशी वाटली असती. पण देवाचं वचन सांगतं की त्याच्याहून जे बलवान, त्याच्यापासून मी त्याला मुक्त केले आहे. तुमच्या जीवनामध्ये आज कुठल्या प्रकारचं जर आजारपण असेल, कुठलं दुःख असेल, तुमच्या डोळ्यासमोर एखादं संकट असेल, ते तुमच्या दृष्टिकोनातून मोठं आहे, पण जो आकाशाचा निर्माण करता आहे, या पृथ्वीचा निर्माण करता आहे, ज्याने आपला एकुलता एक पुत्र दिला आणि त्याला त्या मरणातून सोडविलं, उठविलं, त्यापेक्षा तर ते मोठं नाहीये. होय, त्या जिवंत परमेश्वरापेक्षा, त्या पुत्रापेक्षा कुठलंही संकट, कुठलंही आजारपण तुमच्या जीवनात आलेलं, या जगात येणाऱ्या परीक्षा त्या देवावरून मोठ्या नाहीयेत. होय, परमेश्वराच्या सर्व परिस्थितीतून जे त्याचे विश्वासू आहेत, जे दृढ स्वतःला राखतात, विश्वासामध्ये, चित्तवृत्तीमध्ये राखतात, त्याच्या वचनामध्ये राखतात, त्या पुत्रासारखं बनण्याकरता रोज प्रार्थनेमध्ये राहतात, वचनात राहतात, त्या सर्वांना, त्या सर्व इस्रायलच्या वंशांना, जे त्या परिस्थितीत असतील, ज्या संकटात असतील, त्या संकटापासून, त्या बलवानापासून पहा, तो तुम्हाला सोडवेल. अशा अनेक गोष्टी असतील तुमच्या जीवनामध्ये, ते तुमच्यापेक्षा बलवान अशा असतील. मनुष्याच्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी, परीक्षा, प्रसंग, संकट, अडचणी, आजारपण येतात की ते त्याला बलवान असे वाटतात. पण जो सृष्टीचा कर्ता आहे, परमेश्वर आहे, पिता आहे, जो प्रभू येशू आहे, तो त्या सर्वांपेक्षा मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं, त्याच्याहून जो बलवान, त्याच्या हातातून त्याला मुक्त केले आहे. होय, तुमच्याही जीवनात अशा ते बलवान अशा तुम्हाला वाटत असतील, पण अशा सर्व तुम्हाला वाटणाऱ्या बलवान गोष्टींपासून परमेश्वर प्रभू येशू मध्ये तुम्हाला दृढ करेल, सोडवेल. देवाचं वचन सांगतं, त्याच्याहून जो बलवान, त्याच्या हातातून त्याला मुक्त केले आहे. हे देवाचं वचन सांगतं. या आपण या संदेशाकडे वळूया. त्याच्याहून जो बलवान, त्याच्या हातातून त्याला मुक्त केले आहे. पहा, मार्क कृष्णवर्तमान याचा 9वा अध्याय, मार्क याचा अध्याय, मार्क कृष्णवर्तमान याचा 9वा अध्याय 18 आणि 19 वचन काय म्हणतं पहा. मार्क याचा 9वा अध्याय 18 आणि 19 वचन काय म्हणतं पहा. भूतग्रस्त मुलाला बरे करणे. इथं वचन, हा मथळा काय आहे? भूतग्रस्त मुलाला बरे करणे. एक भूत लागलेला मुलगा असतो. प्रभू येशू जेव्हा या पृथ्वी तलावर होता, तेव्हा इथं भूतग्रस्त मुलगा असतो, पण तो कोणाच्यानेही बरा होत नसतो. पहा तिथं वचन काय सांगतं. मार्क याचा 9वा अध्याय 18 आणि 19 वचन. याला जेथे खोटे तो धरितो तेथेच आपटतो, आणि हा तोंडाला फेस आणून दात
कडाकडा खातो व क्षीण होतो. त्याला काढावे म्हणून मी आपल्या शिष्यांना सांगितले, परंतु त्यांना त्याला काढता येईना. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त जेव्हा या पृथ्वी तलावर होता तेव्हा एक भूतग्रस्त मुलगा होता. त्याचा बाप त्याला घेऊन फिरत होता. तो बरा व्हावा, त्यातून ते भूत निघून जावं, जे त्याला छळत होतं, त्रास देत होतं. त्याची अवस्था कशी होती? तो दात कडाकडा चावत होता. त्याची परिस्थिती तर नमूद केलेली आहे. काय लिहिलंय? तोंडाला फेस आणून दात कडाकडा खातो आणि व क्षीण होतो. तो अशक्त होत होता. तोंडाला फेस येणं, दात कडाकडा खाणं आणि क्षीण होणं, त्याची ताकद निघून जाणं, अशी परिस्थिती त्या मुलाची होते. आणि तो बाप ख्रिस्ताला काय म्हणतो? प्रभूला म्हणतो, मी तुमच्या प्रेषितांकडे सुद्धा आणलं, पण त्यांच्याने ते निघालं नाही. मार्क कृशुभत्वान 9:18 आणि 19 काय सांगतं? त्याने त्याला उत्तर दिले की आहा, विश्वासहीन पिढी, मी तुम्हाबरोबर कोटवर असू, कोटवर तुमचे सहन करू, त्याला मजकडे आणा. ख्रिस्त म्हणतो, विश्वासीन पिढी, तुमचं कितवर मी सहन करू, त्याला मजकडे आणा. होय, अशा सर्व परिस्थिती जर तुमच्या जीवनात असतील, जशा त्या भूतग्रस्त मुलाच्या जीवनात होत्या, तुमच्या जीवनातून त्या जात नसतील, तुम्ही अनेक प्रयत्न केलेले असाल, त्याचं उत्तर हेच आहे की तुमच्या जीवनात तो विश्वास नाहीये. तुम्ही त्या संकटांना, त्या आजारांना, त्या परिस्थितीला देवापेक्षा मोठं असं समजलेलं आहे. पण देवाचं वचन सांगते की तुझ्याहून जे बलवान त्याला त्याच्या हातातून सोडवेल. देवाचं वचन सांगते की तुमच्याहून जे बलवान गोष्टी आहेत त्याच्या हातातून मी तुम्हाला सोडवेल. परमेश्वर म्हणतो, तुमच्या जीवनात अशा कुठल्या बलवान गोष्टी आहेत ज्यातून तुम्ही सुटत नाही आहात? तुम्ही प्रार्थना करत आहात, प्रयत्न करत आहात, पण त्या सुटत नाही, त्या जात नाही, ती परिस्थिती बदलत नाही. याचं उत्तर हेच आहे. परमेश्वर म्हणतो की पहा, तुझ्याहून जे बलवान गोष्टी आहेत त्याच्या हातातून मी तुला सोडवितो. त्याला मी सोडवेन. मी त्याला सोडविलं आहे. होय, ख्रिस्ताद्वारे, त्याच्या रक्ताद्वारे अशा सर्व न निघणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातल्या, त्यातून परमेश्वराने ख्रिस्तामध्ये आपल्याला सोडविलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्या भूतग्रस्त मुलाची परिस्थिती तीच होती. त्याच्या तोंडाला फेस येत होता, तो दात कडाकडा चावत होता, तो क्षीण होत होता, तो थकत होता, तो अशक्त होत होता. त्याचा बाप म्हणाला, मी तुमच्या प्रेषितांकडे आणलं, पण त्यांच्याने ते निघालं नाही. आजही आपल्या जीवनात अशी काही परिस्थिती आहे काय? खूप वर्ष झालं आपण प्रयत्न करत आहोत, तर पित्याकडे वळा, त्या प्रभू येशूकडे वळा, त्या देवाकडे वळा, कारण की त्या गोष्टींपेक्षा सर्व समर्थ तो पिता आहे. तो सामर्थ्यवान प्रभू आहे. त्याच्याकडे वळा, तो तुम्हाला त्या सर्व गोष्टीतून सोडवेल. होय, देवाचं वचन सांगतं, तुमच्याहून जे बलवान गोष्टी आहेत त्याच्याहून जो बलवान, त्याच्या हातातून त्याला मुक्त केले आहे. होय, अशी परिस्थिती जर आपल्या जीवनात आहे आणि तुम्हाला ते अशक्य असं वाटत आहे की हे बदलणार नाही, तर त्या अशक्य परिस्थितीमध्ये जो शक्य करू शकतो, जो विश्वास योग्य आहे, परमेश्वर, त्याच्यावर विश्वास ठेवा. जो मरणातून उठविला गेला, त्या प्रभू ईश्वर विश्वास ठेवा. त्या सर्व अशक्य गोष्टी तो तुमच्या जीवनात शक्य करेल. कारण की देवाला ही फार मोठी गोष्ट नाहीये, कारण की तो परमेश्वर आहे. ज्याने हे आकाश, पृथ्वी, सर्व गोष्टी बनवलेल्या, तो जिवंत परमेश्वर आहे. तो सामर्थ्यवान आहे. त्याला सर्व काही शक्य आहे. पहा, दुसऱ्या राजाच्या पुस्तकामध्ये तुम्ही वचन ऐकलं असेल,
अशीच परिस्थिती आली होती. इस्रायलचा राजा देवाच्या मनुष्याकडे जातो. का जातो? कारण की अनेक जण त्याच्या विरोधात उठले होते. परिस्थिती विपरीत झाली होती. पहा दुसरे राजे याचा 3रा अध्याय 4 आणि 5 वचन काय म्हणतं. दुसरे राजे याचा 3रा अध्याय 4 आणि 5 वचन काय म्हणतं. मोआबाचा राजा मेशा हा मेंढरांचे कळप बाळगून होता. तो इस्रायलच्या राजास 1,00,000 कोकरांची व 1,00,000 एडक्यांची लोकर खंडणी म्हणून देत असे. तो इस्रायलच्या राजास 1,00,000 कोकरांची व 1,00,000 एडक्यांची लोकर खंडणी म्हणून नेहमी देत असे. कोणाला? इस्रायल राजास. कोण देत असे? मोआबाचा राजा. आहाब मेल्यावर मोआबाचा राजा इस्रायलच्या राजावर उलटला. पण काय झालं की आहाब मेल्यावर, आवाज करू नका, आहाब मेल्यावर मोआबाचा राजा इस्रायलच्या राजावर उलटला. त्या समयी यहोराम राजाने शमरातून बाहेर निघून सर्व इस्रायलची जमाजमा केली. ही परिस्थिती इस्रायलच्या राजावर आली. ही परिस्थिती काय झाली? इस्रायलच्या राजावर आली. परिस्थिती काय होती? जे आधी लोकर खंडणी म्हणून, पहा तिथे काय लिहिलंय, लोकर खंडणी म्हणून देत असे, मान म्हणून देत असे, ती लोक त्या इस्रायलच्या राजावर उलटली. मोआबाचा राजा इस्रायलच्या राजावर उलटला. अशी ही परिस्थिती तुमच्या जीवनात असेल आज. ज्या गोष्टींकरता तुम्ही चांगलं पेरत होता, सर्व काही चांगलं करत होता, पण ती परिस्थिती तशी राहिलेली नाहीये. ती उलटी झालेली आहे, तुमच्या विरोधात गेलेली असेल. देवाचं वचन सांगतं की इस्रायलच्या राजावर मोआबाचा राजा उलटला. त्यांनी खंडणी देणं अमान्य असं केलं. आज आपल्याही जीवनामध्ये अशी काही परिस्थिती आहे काय? ती उलटलेली अशी आहे. परमेश्वर ती परिस्थिती पालटेल. होय, देवाला ही सर्व गोष्ट शक्य आहे. पहा, या वचनाद्वारे आपल्याला आज असं कळतं की ती परिस्थिती इस्रायलच्या राजावर उलटलेली होती. पुढं काय वचन सांगतं पहा. त्याने जाऊन यहुदाचा राजा यहोशापाट यास असा निरोप पाठविला की मोआबाचा राजा मजवर उलटला आहे, तर त्याच्याशी लढावयास आपण मजवरवर येता काय? तो म्हणाला, होय मी येतो, आणि मी एकच, माझे लोक ते आपले लोक, माझे घोडे ते आपले घोडे. त्याने विचारले, कोणत्या मार्गाने आपण जावे? त्याने म्हटले, अदोमी राजाच्या वाटेने. त्याप्रमाणे इस्रायलचा राजा, यहुदाचा राजा आणि अदोमाचा राजा याने कूच केले. त्यांनी वळसा देऊन 7 मजला केल्यानंतर सर्व सेना व त्याच्याबरोबर असलेली जनावरे यास पिण्यास पाणी मिळेना. प्रेज द लॉर्ड. इस्रायलच्या राजावर मोआब उठला होता. इस्रायलचा राजा यहोशापाट याच्याकडे जातो आणि त्यांना विनंती करतो की माझ्याबरोबर चला. मोआबाचा राजा मजवर उलटलेला आहे. पण हे देवाकडे गेले नाहीत, परमेश्वराकडे गेले नाहीत, परमेश्वराची प्रार्थना केली नाही. जी उलटलेली परिस्थिती आहे, जो पालटू शकतो, त्या देवाकडे गेले नाहीत. तर ते सर्व एकत्र येऊन त्याच्यावर चाल करण्याकरता ते गेले. पण पुढे जाऊन काय होतं? पुढे जाऊन सेना आणि जनावरे यांस पाणी प्यायला मिळाना. अशी परिस्थिती झाली की मनुष्य म्हणजे सेना आणि त्यातले जनावरे यांना पाणी पिण्यास त्यांना मिळेना. होय, जेव्हा तुमची परिस्थिती पलटते, पहा ती उलटलेली असते, तुम्ही चांगलं करत असताना ती परिस्थिती खूप दिवस तुम्ही झगडत असता, ती बदलत नाही, तर पित्याकडे जा.
त्या सर्व बलवान अशा गोष्टीतून स्वर्गीय पिता प्रभू येशूच्या नावात तुम्हाला सोडवेल. होय, तो तुम्हाला सोडवेल. अशा सर्व उलटलेल्या परिस्थितीतून, अशा सर्व बलवान गोष्टीतून स्वर्गीय पिता तुम्हाला सोडवेल. इस्रायलचा राजा यहोशाफाट त्या मोआबाच्या राजाबरोबर चालून जाण्याकरता एकत्र गेले, पण सेनेना, जनावरांना प्यायला पाणी मिळेना आणि अशा परिस्थितीत अडकले. का अडकले? कारण की ते देवाकडे गेले नाही, देवाची प्रार्थना केली नाही आणि त्यांना मार्ग मिळाला नाही. आज तुमची अशी परिस्थिती असेल, तुमची परिस्थिती उलटलेली असेल, तुमच्या जीवनामध्ये अशा अशक्य अनेक गोष्टी असतील, त्या तुमच्यापेक्षाही बलवान असतील, त्यातून सुटण्याकरता, ती परिस्थिती बदलण्याकरता तुम्ही आम्ही परमेश्वराकडे जाणं गरजेचं आहे, परमेश्वराकडे वळणं गरजेचं आहे, त्याची प्रार्थना करणं गरजेचं आहे, आज तर पश्चाताप करणं गरजेचं आहे, प्रभू येशूच्या नावात देवाला विनंती करणं गरजेचं आहे, कारण की त्याला सर्व शक्य आहे. तो त्या सर्व बलवान गोष्टीतून तुम्हाला सोडवेल. प्रेज द लॉर्ड. त्याच्याहून जो बलवान, त्याच्या हातातून त्याला मुक्त केले. पहा, मार्क याचा 9वा अध्याय, मार्क कृष्णवर्तमान, आपण पुढचं वचन वाचूया. मार्क याचा 9वा अध्याय 21, 22, 23 वचन काय म्हणतं पहा. मार्क याचा 9वा अध्याय 21, 22, 23 वचन काय म्हणतं पहा. तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले की असे त्याला होऊन किती काळ झाला. ख्रिस्त त्या भूतग्रस्त मनुष्याच्या मुलाच्या बापाला विचारतो, अशी परिस्थिती किती दिवस आहे. एक तोंडाला फेस येणं, दात कडाकडा खाणं आणि शीन होऊन पडणं, अशी ती मुलाची परिस्थिती किती दिवस आहे. आज पण प्रभूचं वचन, ख्रिस्ताचं वचन, प्रभूचं वचन आपल्याला विचारत आहे, तुमच्या जीवनात अशी काही परिस्थिती आहे ती तुमच्यापेक्षा बलवान आहे. किती वेळ झालेला आहे तुम्ही अशा परिस्थितीत पडून, किती परिस्थिती बदलली नाहीये. तुम्ही प्रार्थना करत आहात, प्रयत्न करत आहात, तुम्ही याच्याकडे जात आहात, त्याच्याकडे जात आहात, पण परमेश्वराकडे वळत नाही आहात. आणि अशी परिस्थिती किती काळची आहे, देवाचं वचन आपल्याला विचारत आहे. त्याने म्हटले, हे बाळपणापासून आहे. हे कधीपासून आहे? हे बाळपणापासून आहे. आपल्याही जीवनात अशा काही गोष्टी आहेत का त्या बाळपणापासून आहेत, त्या सुटत नाहीयेत, ते तुम्हाला बलाढ्य अशा वाटत आहेत. पण देवाचं वचन सांगतं, त्याच्याहून जे बलवान, त्याच्या हातातून त्याला मुक्त केले आहे. 22 वचन काय म्हणतं पहा. त्याने याचा घात करण्याकरता याला बहुत वेळा विस्तवात पाण्यात टाकिले. आपल्याला काही करवेल तर आम्हावर करुणा करून आम्हास सहाय्य करा. येशू त्याला म्हणाला, माझ्याने करवेल, विश्वास धरण्याला सर्व काही साध्य आहे. येशू त्याला म्हणाला, माझ्याने करवेल, विश्वास धरणाऱ्याला सर्व काही साध्य आहे. प्रेज द लॉर्ड. त्या बापाला प्रभू येशू विचारतो, हे किती काळ आहे. तो म्हणतो, बाळपणापासून आहे. येशू त्याला म्हणाला की काय माझ्याच्याने हे करवेल. आज तुमच्याही जीवनामध्ये अशी परिस्थिती असेल, कुठल्या तरी आजाराने, कुठल्या तरी त्रासाने तुम्ही बाळपणापासून आजारी असाल, त्यात अडकलेले असाल, त्या बंधनात अडकलेले असाल, तर ख्रिस्त या वचनाने आपल्याला ते वचन पुन्हा एकदा विचारत आहे, काय प्रभूशीच्या नामाने ते होऊ शकतं असा आपला विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. ते वचन आपल्याला विचारत आहे की माझ्याच्याने करवेल काय. 24, 25, 27 वचन काय म्हणतं. तेव्हाच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, मी विश्वास धरितो, माझा अविश्वास काढून टाकण्यात मला सहाय्य करा. त्यावेळी लोकसमुदाय धावत तिकडे येत आहे असे पाहून येशूने अशुद्ध आत्म्यास धमकावून म्हटले, अरे मुका बहिरा आत्म्या, याच्यातून निघ व पुन्हा कधी याच्यात शिरू नको, अशी मी तुला आज्ञा करीतो. प्रेज द लॉर्ड. अशी मी आज्ञा करीतो. होय, तुमच्या आमच्या जीवनामध्ये पण अशा बाळपणापासून न निघालेल्या अशा काही गोष्टी आहेत का, ज्या तुमच्यापेक्षा बलवान आहेत. देवाचं वचन सांगतं
त्या बलवान अशा तुम्हाला वाटणाऱ्या सर्व गोष्टीतून मी तुम्हाला सोडवेन. देवाचं वचन सांगते की त्यांच्याहून जो बलवान त्याच्या हातातून त्याला मुक्त केले आहे. त्या भूतग्रस्त मुलाच्या बापाला ती परिस्थिती जाणवत होती. ती बाळपणापासून तो त्या बंधनात होता, त्या भूताच्या तावडीत होता. तो दात खायचा, तोंडाला फेस यायचा, तो क्षीण व्हायचा. ख्रिस्त म्हणतो माझ्याच्याने करवेल काय? अशा काही गोष्टी आपल्या जीवनात आहेत का की आपण त्या बंधनात आहोत, त्या सुटत नाहीयेत? त्याचं कारण हेच आहे की आपण पित्याकडे, त्या प्रभूशीकडे जात नाही आहोत. आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आहोत. त्या गोष्टी आपल्याला देवाहून मोठ्या अशा वाटत आहेत. होय, त्या गोष्टी आपल्याला पगडा का मिळवत आहेत? कारण त्या गोष्टी आपल्याला देवाहून मोठ्या अशा वाटत आहेत. पण देवाचं वचन सांगतं त्याच्याहून जे बलवान त्याच्या हातातून मी त्याला मुक्त केले आहे. होय, त्या भूतग्रस्त मुलाला प्रभू येशूने मुक्त स्वतंत्र केलं, कारण की त्याचा बाप म्हणाला होय माझ्यातला अविश्वास काढून टाका. मी विश्वास धरतो. तुम्ही विश्वास धरणार नाही, त्या स्वर्गीय पित्याकडे वळणार नाही, त्या प्रभूशीकडे वळणार नाही, तर तुम्ही बाळपणापासून ज्या गोष्टीमध्ये अडकलेल्या आहात, तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या जीवनात ज्या गोष्टी मोठ्या दिसत आहेत, त्या तुम्हाला बलवान अशा वाटत आहेत, त्यातून सुटायचं असेल तर तुमच्यातला अविश्वास काढा, पित्याकडे वळा, आस्था पश्चाताप धरा. होय, त्या बलवान अशा गोष्टीतून तो तुम्हाला सोडवेल. प्रेज द लॉर्ड. अशी अनेक विपरीत परिस्थिती शेवटच्या काळात येणार आहे, अनेक छळ होणार आहेत. अशा सर्व बलवान अशा असणाऱ्या गोष्टीकडे पाहू नका, भयभीत होऊ नका, कारण की त्यापेक्षा तुमच्यामध्ये जो आहे, तो स्वर्गात बसलेला आहे, ज्याने मरणावर विजय मिळवला आहे, तो मोठा आहे. तो ख्रिस्त मोठा आहे. तुमच्यामध्ये वास करणारा, त्याच्या आत्म्याच्या शक्तीने तुम्हाला शक्तिमान करणारा तो मोठा आहे. तो प्रभू येशू, तो परमेश्वर मोठा आहे. तुमच्या जीवनात बालपणापासून काही अशा गोष्टी आहेत का त्यात तुम्ही अडकलेले आहात? तुम्हाला त्या गोष्टी बलवान अशा वाटत आहेत, पण परमेश्वर म्हणतो त्या बलवानाच्या हातातून मी त्याला मुक्त केले आहे. प्रेज द लॉर्ड. यातलं 27 वचन काय म्हणतं, 25 ते 27 वचन काय म्हणतं पा ख्रिस्त त्या मुक्या बहिऱ्या आत्म्याला आज्ञा करतो याच्यातून निघून जा. 26 वचन काय म्हणतं, तेव्हा तो ओरडून व त्याला फार पिळून निघाला आणि तो मेल्यासारखा झाला म्हणून तो मेला असे बहुतेक लोक बोलू लागले. पण येशूने त्याचा हात धरून त्याला उठविले व तो उभा राहिला. आज तुमच्या जीवनामध्ये अशी काही परिस्थिती आहे काय? तुमच्या लहानपणापासून अशा काही मोठ्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकलेला आहेत काय? पहा, तुम्हाला त्या मोठ्या आशा वाटत आहेत, बलवान आशा वाटत आहेत, जसं त्या भूतग्रस्त मुलाच्या जीवनात होतं. तो बालपणापासून त्या पिढेमध्ये होता आणि त्याच्या बापाला असं वाटलं की प्रेषितांकडे निघाला, त्याच्याचे निघाला नाही. ख्रिस्त त्याला म्हणतो की कधीपासून त्याच्या जीवनात आहे? तो म्हणतो त्याच्या बालपणापासून ते आहे. होय, तुमच्या जीवनातल्याही त्या गोष्टी का निघत नाहीत? कारण की तुम्ही त्या गोष्टींना बलवान असे म्हणून बसलेला आहात. तुमचा विश्वास त्या संकटाकडे आहे, तुमचे डोळे त्या संकटाकडे आहेत. पण जो त्या बलवानाच्या हातातून तुम्हाला मुक्त करू शकतो, जो सर्वांपेक्षा मोठा आहे, ज्याने मरणावर विजय मिळवलेला आहे, त्या सैतानाला हरवलेला आहे, त्याचे डावपेच तुमच्या जीवनात चालू देणार नाही म्हणून त्याचं पवित्र रक्त वधस्तंभावर वाहिलं आहे, त्याच्यावर आपला विश्वास नाहीये. त्या पुत्रावर विश्वास ठेवा. अशा बलवान अशा सर्व गोष्टी तो तुम्हाला मुक्त करेल. जरी तुम्ही बालपणापासून त्या बंधनात असाल, अडचणीत असाल, अशा बलवान अशी संकट तुमच्या समोर दिसत असतील, ते अशक्य अशा वाटत असतील, पण परमेश्वराचं वचन सांगतं त्या सर्व बलवान अशा गोष्टीतून मी तुम्हाला सोडवेल. होय, देवाचं वचन सांगते की त्याच्याहून जे बलवान त्याच्या हातून त्याला मी मुक्त केले आहे. तुमच्यापासून, तुमच्या आयुष्यात, तुमच्या शक्तीपेक्षा ज्या मोठ्या गोष्टी अशा बलवान तुमच्या जीवनात आहेत, ज्यातून तुम्ही सुटण्याचा प्रयत्न करता, तुम्ही जीवापावर प्रार्थना करत आहात, सुटत काय नाही? कारण की तुमच्या जीवनामध्ये तो विश्वास नाहीये. तो विश्वास जागृत करा. मोरीच्या दाण्या एवढा जरी विश्वास असला, तुम्ही डोंगराला तुतीला इकडून तिकडे पड, तरी ती लावली जाईल, तो पडला जाईल, तो सरकला जाईल. होय, ख्रिस्त विचारत आहे की तुमच्या आमच्या जीवनात या गोष्टी कधीपासून आहेत, ज्या बलवान अशा तुम्हाला वाटतात. जो स्वर्गीय पिता
सर्वाहून मोठा आहे, ज्याने आकाश पृथ्वी तारे सर्व बनवलं, ज्याने आपल्या पुत्राला एकुलता एक पुत्राला आपल्या पापांकरता पाठवलं, आपल्याला शुद्ध करून त्यांनी सर्व शिक्षा भोगून तो मरणातून उठविला गेला आणि देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. तो परत येणार आहे सर्व कलस्याला, जी तयार आहे, जी वधू तयार आहे, तिला घ्यायला. आज आपल्या जीवनात अशा काही बलवान मोठ्या गोष्टी आहेत का त्याला आपण बलवान असे म्हणलेलं आहे? आपण त्याच्या भयामध्ये आहोत, त्याच्या बंधनामध्ये आहोत, त्या अंधकाराच्या गोष्टींमध्ये आहोत. त्यातून सुटायचं असेल तर जो सर्वसमर्थ पिता आहे, जो पुत्र आहे, ज्याने पवित्र रक्त दिलं, त्याच्याकडे वळा. त्या सर्व बलवान अशा गोष्टीतून परमेश्वर ख्रिस्त तुम्हाला सोडवेल. होय, अनेक पृथ्वीवर परीक्षा प्रसंग येणार आहेत, अनेक छळाच्या गोष्टी तयार होणार आहेत, 666 शिक्का तयार होणार आहेत. त्या गोष्टी देवापेक्षा मोठ्या नाहीत. तुम्ही आस्था धरा, पश्चाताप करा आणि देवाची पसंत असलेली वधू बना. तुम्ही विश्वासात राहा, दृढ राहा, वचन वाचा, पवित्र आत्म्याचा बोध घ्या, आत्मिक शस्त्र सामग्री स्वतःला नटवा. जी वधू देवाला पसंत असेल तीच उचलली जाईल. जो माझ्या बापाच्या इच्छेनुसार वर्ततो त्याचा सार्वकालिक जीवनात प्रवेश होईल. तुमच्या जीवनात अशा काही बलवान गोष्टी आहेत का ज्यात तुम्ही अडकलेला आहात, ज्यातून तुम्ही सुटण्यासाठी प्रयत्न करत आहात? तुम्ही थकलेला आहात, प्रयत्न करत आहात, अनेक वैद्याकडे गेलेला आहात, अनेक गोष्टी केलेल्या आहात. त्यातून सुटायचं असेल तर स्वर्गीय पित्याकडे वळा, त्या ख्रिस्ताकडे वळा. होय, तो तुम्हाला वाटणाऱ्या सर्व बलवान अशा गोष्टीतून तो तुम्हाला सोडवेल. कारण की तो सर्व समर्थ, सामर्थ्यवानी, सामर्थ्याचा पिता असा तो आहे. तो सनातन पिता आहे, ज्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता दिला. होय, अशा सर्व दुष्ट बंधनातून तो तुम्हाला सोडवेल. भूतग्रस्त जसा मुलगा मोकळा झाला बापाने धरलेल्या विश्वासाद्वारे, तो तुमचं आमचं जीवन सुद्धा मोकळं करेल. अशा सर्व बंधनातून, ज्या बंधनात तुम्ही बालपणापासून अडकलेला आहात, त्या सर्व बंधनातून तो तुम्हाला सोडवेल. पृथ्वीवर येणाऱ्या सर्व परीक्षा प्रसंगापासून तुम्हाला तो दृढ राखेल. त्याच्या आत्मिक शस्त्र सामग्रीमध्ये तयार व्हा, त्याच्याकडे वळा. होय, देवाचं वचन सांगतं त्याच्याहून जो बलवान त्याच्या हातातून त्याला मुक्त केले आहे. होय, परमेश्वराचं वचन सांगतं त्याच्याहून जे बलवान त्याच्या हातातून मी मुक्त केला आहे. होय, परमेश्वर मुक्त करेल. मुक्त करणारा येईल. ज्याने तारण विदित केलं, शांतीची सुवार्ता सांगितली, तो ख्रिस्त येईल आणि आपण सर्व त्रासातून, सर्व निंदातून आपण मुक्त केले जाऊ. आणि आज सुद्धा तुम्ही अनेक बंधनात असाल, त्रासात असाल, तुम्हाला त्या गोष्टी बलवानाशा वाटत असतील तर त्या स्वर्गीय पित्याकडे वळा. जो तुमच्यामध्ये आहे तो मोठा आहे. तुमच्या जीवनामध्ये ज्या मोठ्या गोष्टी बलवान अशा दिसतात, तुम्हाला त्यातून सुटायचं आहे, तर त्यापेक्षा आपला स्वर्गीय पिता, पुत्र प्रभू येशू मोठा आहे. होय, तो तुम्हाला मुक्त करेल. पहा, दुसरे राजे 3 अध्याय 17 आणि 18 वचन काय सांगतं. दुसरे राजे 3 अध्याय 17 आणि 18 वचन. जेव्हा इस्रायलच्या राजाला, जेव्हा ती खंडणी 1,00,000 कोकरांची आणि 1,00,000 एडक्यांची लोकर खंडणी म्हणून देणं बंद केलं. कुणी बंद केलं? मोआबाच्या राजाने. तो उलटला, तो त्याच्यावर, इस्रायलच्या राजावर उलटला. तशी तुमच्या जीवनात परिस्थिती जर आज उलटलेली आहे आणि ती तुम्हाला बलवान अशी वाटत असेल, ती परिस्थिती तुम्हाला बदलायची असेल, ती बदलावी, त्या सर्व बंधनातून तुम्ही सुटावं असं वाटत असेल, तर तुम्ही परमेश्वराकडे वळा. यहोशापाट आणि इस्रायलचा राजा, सर्व सेना मनुष्य घेऊन कूच करतात, पण पुढे मनुष्य आणि पशूंना प्यायला पाणी मिळत नाहीत. मग ते देवाच्या मनुष्याकडे जातात, म्हणजे अलिशाकडे जातात. पुढे वचन काय सांगतं पहा, 3 राजे 17 आणि 18 वचन. परमेश्वर म्हणतो, काही वादळ किंवा पर्जन्य तुमच्या दृष्टीस न पडता हे खोरे पाण्याने भरून जाईल आणि तुम्ही तुमची पाडाळे आणि जनावरे पाणी पितील. देवाचं वचन सांगतं की पहा, देव नाही त्याला असल्यासारखी आज्ञा करणारा परमेश्वर आहे. अब्रामाचा परमेश्वर कसा होता? अब्राम कुठल्या परमेश्वरावर विश्वास ठेवत होता? तो अशा परमेश्वरावर विश्वास ठेवत होता जे नाही त्याला असल्यासारखी आज्ञा करणारा, असा त्यांनी मानलेला परमेश्वर होता. असा त्याचा विश्वास होता. त्याने आशेचा संभव नसताना सुद्धा आशेने विश्वास धरला.
सारेची कूस निर्जीव झाली होती. होय, त्याचं शरीर सुद्धा निर्जीव म्हातार असं झालं होतं. तो 99 वर्षाचा झाला होता, पण त्याला दिलेल्या वचनाने अब्राहमाने विश्वास धरला आणि सारेला पुत्र झाला. त्याची कूस वाहती केली परमेश्वराने. आज तुमच्या जीवनामध्ये पण अशा काही गोष्टी आहेत, तुमच्या डोळ्याला दिसत नाहीत, संकट मोठी आहेत, त्या बलवान आहेत तुमच्यापेक्षा, पण परमेश्वराचं वचन सांगतं त्याच्याकडे वळा, आस्था धरा, पश्चाताप करा. परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. पहा अलिशा काय म्हणतो, परमेश्वर म्हणतो काही वादळ नाही किंवा पर्जन्य नाही, तुमच्या दृष्टीस न पडता हे खोरे पाण्याने भरून जाईल आणि तुम्ही तुमची पाडाळे आणि जनावरे पाणी पितील. हो, तुमच्या डोळ्याला दिसत नाहीयेत, देवाचे आशीर्वाद दिसत नाही, पण परमेश्वर तुमच्या जीवनात ते भरेल. होय, वारं नाही, वादळ नाही, पण तिथलं सर्व जमीन पाण्याने भरेल असं अलिशा म्हणतो. पहा 18 वचन काय सांगतं, परमेश्वराच्या दृष्टीने हे केवळ क्षुल्लक गोष्ट आहे. मी पहा, परमेश्वराच्या दृष्टीने ही केवळ क्षुल्लक गोष्ट आहे, तो मोआबी लोकांस तुमच्या हाती देईन. होय, परमेश्वर सांगतो की आज तुमच्या जीवनामध्ये अशा काही बलवान गोष्टी आहेत काय, सुटत नाहीयेत, तुम्ही त्याला घाबरलेले आहात, त्या बंधनात आहात, बालपणापासून असाल, तरुण वयामध्ये असाल, अशी काही बंधन असतील सैतानाची तुमच्या जीवनात जात नाहीत, तर देवाचं वचन सांगतं की देवाला ही फार क्षुल्लक गोष्ट आहे. तुमची परिस्थिती बदलणं ही परमेश्वराला एक क्षुल्लक गोष्ट आहे. अलिशा यहोशापाट आणि इस्रायलच्या राजाला म्हणतो की परमेश्वराला ही गोष्ट क्षुल्लक अशी आहे. देवाला सर्व शक्य आहे. तुमचं भांड कितीही मोडलेलं असू द्या, कितीही त्याचा चुराडा झालेला असू द्या, परमेश्वर त्या मोडलेल्या भांड्यापासून एक नवीन भांड करणारा परमेश्वर आहे. कारण की आपलं जीवन परमेश्वराला मातीसारखं आहे आणि तो कुंभार आहे. इर्मायाला म्हणतो कुंभाराकडे जा. इर्माया 18 अध्याय. कुंभार भांड तयार करत असतो चाकावर, ते भांड मोडतं, त्या मोडलेल्या भांड्यापासून इर्माया परत नवीन पात्र बनवतो. परमेश्वर म्हणतो इस्रायलचे लोक माझ्या हाती तसे नाहीयेत का, जसं कुंभाराच्या हाती भांड आहे. कुंभार मोडलेल्या भांड्यापासून नवीन पात्र बनवू शकतो, तर परमेश्वर तुमचं मोडलेलं जीवन बदलू शकतो. अनेक मोठ्या गोष्टी तुमच्या जीवनात विदित करू शकतो. जे परीक्षा प्रसंग पृथ्वीवर येणार आहेत त्याच्यामध्ये तो तुम्हाला वाचवू शकतो. तुम्ही त्याच्या विश्वासात राहा, आस्था पश्चातापामध्ये राहा, त्याला पसंत असलेली वधू बना, नेहमी प्रार्थना करा, वचनाने राहा, एकमेकांना क्षमा करा, प्रीतीने वर्तन करा. परमेश्वर तुमची परिस्थिती बदलेल. परमेश्वर आज तुमची परिस्थिती बदलायला जात आहे. तुमच्या जीवनात अशा काही मोठ्या गोष्टी आहेत काय, तुमची डोळ्यांनी घाबरलेले आहात, तुम्हाला ते बलवान अशा वाटत आहेत, पण परमेश्वर त्या सर्व बलवान गोष्टीतून तुम्हाला सोडवेल. देवाचं वचन सांगतं त्याच्याहून जो बलवान त्याच्या हातातून त्याला मुक्त केले आहे. परमेश्वर म्हणतो तुमच्यापेक्षा ज्या बलवान गोष्टी आहेत, तुम्ही त्याला घाबरलेले आहात, त्यातून मी तुम्हाला मुक्त करेल. कारण की परमेश्वराला कुठलीही गोष्ट अशक्य अशी नाही. स्तोत्रकार स्तोत्र संहितेमध्ये सांगतो, तो मानवांना म्हणतो अह मानवानो मातीस मिळा, आणि परत म्हणतो अह मानवांनो परत या. एहेजकेल 36 मध्ये एहेजकेलला सांगतो वाऱ्याला आज्ञा कर, संदेश दे, आणि पहा ज्या अस्थी होत्या त्या जिवंत झाल्या, ते उभ्या राहिल्या. होय, परमेश्वर सामर्थ्यवान आहे. होय, त्याच्या विश्वासात राहा. तो तुमची परिस्थिती बदलायला जात आहे. तुमच्या जीवनात आज ज्या बलवान गोष्टी तुम्हाला वाटत आहे, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, ज्यातून तुम्ही सुटण्यासाठी प्रयत्न करत आहात, आज तुम्ही कुठल्या अडचणीत आहात, अंधकाराच्या बंधनात आहात, आजारपणात आहात, परमेश्वर ती परिस्थिती बदलू शकतो. ती बलवान अशी परिस्थिती तुमच्या जीवनात आहे, तर त्या बलवान परिस्थितीतून तुम्हाला तो काढू शकतो, दृढ राखू शकतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या दृष्टीने ही केवळ क्षुल्लक गोष्ट आहे, तो मोआबी लोकांना तुमच्या हाती देईल. आणि होय, अलिशाने प्रार्थना केली आणि ते सर्व पाण्याने भरलं गेलं. आज तुमचंही जीवन पाणी न दिलेल्या मळ्यासारखे आहे काय? तुमचंही जीवन ते वृक्ष आहे काय? तुमच्या जीवनात देवाच्या राज्याची फळं नाहीयेत का? तुम्ही मागत आहात पण तुम्हाला मिळत नाहीये. तुमचं जीवन कठीण आहे, निंदमय आहे, त्रासामध्ये आहे, आजारपणामध्ये आहे, तर देवाकडे वळा. होय, निंदा सहन करावं लागेल, प्रभू येशूच्या नावाने छळ सहन करावं लागेल, पण त्याला घाबरू नका. अशा सर्व बलवान गोष्टीतून परमेश्वर तुम्हाला सोडवेल. तो घेण्यासाठी येणार आहे. त्याचा एकुलता एक पुत्र ढगावर बसून प्रत्येक निंदा होत असलेल्या,
त्रास होत असलेल्या, आपली धाव विश्वासात पूर्ण करणाऱ्या कलस्याला घ्यायला येणार आहे. सर्व अशा बलवान गोष्टीतून तो तुम्हाला आम्हाला सोडविणार आहे. आणि आज तुम्ही हे वचन ऐकत आहात, त्याचा विश्वास ठेवत आहात, ते वचन आज तुमच्या जीवनात कार्य करत आहे. तुमच्याही जीवनात असे काही अडखळणं आहेत, त्रास आहे, आजारपण आहे, त्या गोष्टी मोठ्या आहेत, बलवान आहेत तुमच्यापेक्षा, परमेश्वर तुम्हाला सोडवित आहे. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 46:1 काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 46 याचं पहिलं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 46वा अध्याय याचं पहिलं वचन काय म्हणता. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकटासमयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. होय, परमेश्वर काय आहे? आमचा आश्रय, आमचे सामर्थ्य आहे. संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. तो नेहमी तयार आहे. ख्रिस्त देवाच्या उजव्या साईडला बसलेला आहे की आपल्या प्रार्थना विनंत्या त्याने मध्यस्थी कराव्यात, देवाकडे पोहोचवाव्यात, आपल्याला सामर्थ्य द्यावं, पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला राखावं, म्हणून तो देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. तो आपला आश्रय आणि आमचे सामर्थ्य आहे. आज तुम्ही संकटात आहात काय? तुमचा भाऊ संकटात आहे काय? तुमचा शेजारी संकटात आहे काय? अशा मोठ्या बलवान गोष्टींमध्ये तर परमेश्वर आपला आश्रय आहे, तो आमचे सामर्थ्य आहे. संकट समयी सहाय्य करण्यात तो सदा सिद्ध असतो. त्या पित्याकडे जा, प्रार्थना करा, तो तुम्हाला सोडवेल. बलवान अशा वाटणाऱ्या सर्व गोष्टीतून तो तुम्हाला सोडवेल. देवाचं वचन सांगतं, त्याच्याहून जो बलवान त्याच्या हातातून त्याला मुक्त केला आहे, मी सोडविला आहे. योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय 4 वचन काय म्हणतं पहा. योहानाचे पहिले पत्र याचा 4 अध्याय 4 वचन. हे वचन तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच वेळा, पण वचन काय सांगतं ते पहा. योहानाचे पहिले पत्र याचा 4 अध्याय 4 वचन काय म्हणतं पहा. दुसऱ्या वचनापासून वाचूया. जो जो आत्मा देह धरून आलेला येशू ख्रिस्ताला कबूल करीतो तो तो देवापासून आहे, यावरून देवाचा आत्मा ओळखावा. जो जो आत्मा येशूला कबूल करीत नाही तो तो देवापासून नाही. ख्रिस्त विरोधाचा विरोध हाच आहे, तो येणार आहे, हे तुम्ही ऐकलं आहे, आणि तो जगात आला आहे. होय, तो ख्रिस्त विरोधी जगात आलेला आहे. ती विरोधी घटना घडायला सुरुवात झाली आहे, छळाला सुरुवात झालेली आहे, युद्धाला सुरुवात झालेली आहे. होय, नोहाने जसं त्या काळामध्ये आपले जहाज तयार केलं देवाच्या वचनाने, 3 मजले तयार केले, पहिला, दुसरा, तिसरा. आज तुमच्या विश्वासरूपी तारूमध्ये ते 3 मजलं असणं गरजेचं आहे. 3 मजले असणं गरजेचं आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्मा. होय, तो विरोधी आलेला आहे. तो येशू ख्रिस्ताला देहधारी जो जन्माला आला, देह घेऊन या जगात जन्माला, तो कबूल करत नाही. अशा सर्व विरोधी गोष्टीपासून घाबरू नका. अशा सर्व विरोधी गोष्टीपासून घाबरू नका. तुमची तारू विश्वासरूपी बांधा. कसा? प्रार्थना करा, सत्याने कमर बांधा, नीतिमत्वरूपी उरस त्राण घाला, तारणाचा मुकुट घाला, विश्वासरूपी ढाल घ्या, वचनांची तलवार घ्या, शांततेच्या सुवार्तेने सिद्ध झालेल्या पादुका घाला, आणि युद्धास तयार राहा. त्या सैतानाला आडवे व्हा, देवाच्या सान्निध्यात या, पवित्र आत्म्यामध्ये सामर्थ्यवान बना. घाबरू नका, भयभीत होऊ नका. परमेश्वर अशा सर्व बलवान गोष्टीतून तुम्हाला सोडवेल. तुमच्या जीवनात अशा काही गोष्टी आहेत काय, आजारपण, त्रास, संकट, अडचणी, तर त्या सर्व गोष्टीपासून परमेश्वर तुम्हाला राखेल. पहा, वचन सांगतं योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय 4 वचन. मुलांना, तुम्ही देवापासून आहात. तुम्ही कोणापासून आहात? भयापासून नाही, अंधकारापासून नाही, त्या त्रासापासून नाही, त्या दुष्टांपासून नाही. तुम्ही नाशा करता नाही, तर देवाच्या राज्याकरता घडवले जात आहात. तर तुम्ही आस्था धरा, पश्चाताप करा, तुमची पापे पुसली जावीत, ख्रिस्ताच्या रक्तामध्ये शुद्ध व्हावं. देवाचं वचन सांगतं, मुलांना, तुम्ही देवापासून आहात आणि त्याचवर तुम्ही जय मिळवला आहे. तुम्ही त्या सर्व गोष्टीवर जय मिळवलेला आहे. तुमच्या जीवनातून त्या सर्व गोष्टी ख्रिस्ताद्वारे काढलेल्या आहेत. ती स्मरण, भय, भीती, निंदा, सर्व गोष्टी ख्रिस्ताद्वारे काढलेल्या आहेत. ख्रिस्ताला विश्वासाने आपल्या जाई बोलवा, प्रीतीमध्ये पाया घातलेले, उंचावलेले असे बना.
योहान म्हणतो पहा, माझा रास व्हावा आणि तुझी वृद्धी व्हावी. ते ख्रिस्ताला आपल्या जीवनात बोलवा. आपली तारू कसायला घ्या. वेळ कमी आहे. आस्था धरा, पश्चाताप करा. स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. तयार व्हा. त्या वधूसारखं नटलेलं आत्मिक वधू, पांढरशुभ्र वस्त्र, डोळ्यात घालण्याकरता अंजन विकत घ्या. प्रार्थना करा. कणा विरोधी आलेला आहे. भयभीत होऊ नका. तुमच्यामध्ये जो आहे तो त्यापेक्षा मोठा आहे. तुमच्या समोर जी आज संकट आहे, जी अडचणी आहेत, सुटत नाही, त्यापेक्षा परमेश्वर मोठा आहे. परमेश्वर संकटापेक्षाही मोठा आहे. होय मुलांनो, तुम्ही देवापासून आहात आणि त्याचवर तुम्ही जय मिळवला आहे. कारण जगात जो आहे त्यापेक्षा तुमच्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये जो आहे तो मोठा आहे. तुम्ही भयभीत होऊ नका. आपले आत्मिक डोळे उघडा आणि पहा स्वर्गीय पित्याकडे. त्याचा अनुभव घेऊन पहा, कारण की तो चांगला आहे. स्तोत्र 34:8 काय सांगतं? परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. संकट, अडचणी या सर्व परीक्षा येणार आहेत. तुम्ही तयार राहा. आस्था धरा, पश्चाताप करा. आपला विश्वास रूपी तारू बांधायला घ्या. पहा शेवटची वचन वाचूया. इपिस्करास पत्र 3 अध्याय 20 आणि 21 वचन काय म्हणतं पहा. इपिस्करास पत्र याचा 3 अध्याय 20 आणि 21 वचन काय म्हणतं पहा. आपण ज्याची काही मागणी किंवा कल्पना करीतो त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने फारच फार कराव्या जो शक्तिमान आहे, त्याला पिढ्यानपिढ्या मंडळीत व ख्रिस्त येशूमध्ये युगानयुग गौरव असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आमेन म्हणत आहात तर तुमच्या जीवनात असंच होणार आहे. पहा वचन काय सांगतं. आपण ज्याची काही मागणी कल्पना करतो, तुम्ही जी काही मागणी करत आहात, जी कल्पना करत आहात त्यापेक्षा. पहा आज तुमच्या जीवनात अशी काही बंधनं आहेत का? अडचणीत आहेत काय? तुम्हाला ते बलवान अशा वाटत आहेत, सुटत नाहीत, तुमची परिस्थिती बदलत नाही, तर देवाचं वचन सांगतं तुमची मागणी आणि जी काही तुम्ही मागणी करत आहात, जी काही कल्पना करत आहात त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने फारच करावया जो शक्तिमान आहे. तुमच्यामध्ये आत्म्याने कार्य करण्यासाठी जो शक्तिमान आहे तो कसा आहे? फारच फार कराव्या शक्तिमान आहे. तुम्ही मागण्या करता, कल्पना करता, प्रार्थना करता, त्यापेक्षा परमेश्वर त्याच्या शक्तीने फारच फार कराव्या शक्तिमान आहे. तो तुम्हाला त्याच्या योजनेनुसार द्यायला तयार आहे. तुमच्या मागण्या आणि बुद्धी, कल्पना यापेक्षा तो मोठा आहे. त्याच्या शक्तीने तुमच्या जीवनामध्ये तो फारच फार कराव्या शक्तिमान आहे. त्याला गौरव असो असं वचन सांगतं. होय प्रभू येशूच्या नावात त्याला गौरव असो. आणि तिथं आमेन सुद्धा आहे. तो तुमच्या जीवनामध्ये त्याच्या आत्म्याने फारच फार कराव्या शक्तिमान आहे. लक्षात ठेवा. तुम्ही मागण्या करत आहात, कल्पना करत आहात, पण त्या मागण्या कल्पनापेक्षा तुमच्यामध्ये त्याच्या आत्म्याने कार्य कराव्यास तो फारच फार शक्तिमान आहे. लक्षात ठेवा. त्या गोष्टी बलवान नाहीयेत. परमेश्वर बलवान आहे. तो शक्तिमान आहे. तो सामर्थ्यवान आहे. तो आपली ढाल आहे. तो आपला आश्रय आहे. तुमच्यामध्ये जो आहे तो त्या गोष्टींपेक्षा मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. शेवटचं वचन वाचूया. इर्मया याचा 31वा अध्याय. पहा शेवटच्या काळामध्ये जात असलेलं असं हे जग आहे. या जगाचं रूपांतर होत आहे. या जगाचं काय होत आहे? रूपांतर होत आहे. ती परीक्षा जवळ येत चालली आहे. अनेक ठिकाणी युद्धाची परिस्थिती आहे. ख्रिस्ताचं येणं जवळ आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये या बलवान वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, या परीक्षा प्रसंग जे आहेत, यातून परमेश्वर तुम्हाला वाचवेल. जे तयार असेल वधू त्यांना तो वाचवेल. इर्मया याचा 31वा अध्याय 10 आणि 11 वचन काय म्हणतं पहा. अहो राष्ट्रांनो, वचन काय सांगतं? अहो राष्ट्रांनो. तो सर्व राष्ट्रांना म्हणतो, अहो राष्ट्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका. दूरच्या द्वीपात हे प्रसिद्ध करा व म्हणा, ज्याने इस्रायलास विखरिले
तो त्यास जमा करील. मेंढपाळ आपल्या कळपाची निगा करीतो तशी मी त्यांची निगा करील. परमेश्वर म्हणतो, अहो राष्ट्रांनो ऐका, माझं वचन ऐका. परमेश्वर म्हणतो अहो राष्ट्रांनो माझं वचन ऐका. हिअर गॉड व्हॉइस. त्याचं वचन ऐका. तो जिवंत परमेश्वर आहे. तो अखिल पृथ्वीचा, स्वर्गाचा पिता आहे. त्यांनी हे सर्व गोष्टी त्याच्या शब्दाद्वारे निर्माण केल्या. तर ती संकट काय त्याच्या समोर. देवाचं वचन सांगते की अराष्ट्रांनो परमेश्वराचे वचन ऐका, दूरच्या दीपानो हे प्रसिद्ध करा व म्हणा, ज्याने इस्रायला स्वीकारले तो त्यास जमा करील. मेंढपाळ आपल्या कळपाची निगा करीत तशी मी त्यांची निगा करील. होय, तो मेंढपाळ आहे. आपल्या सर्वांना, आपल्या लेकरांना तो अशा कवेत घेऊन येईल. तो शीळ मारेल, त्यांना गोळा करेल. देवाचं वचन सांगतं, अहोराष्ट्रांनो परमेश्वराचं वचन ऐका. पहा, तो जिवंत परमेश्वर आहे. सर्व दीपांस प्रसिद्ध करा व म्हणा, ज्याने इस्रायलास विखरले, होय इस्रायला ज्याने विखरले त्या सर्वांस तो जमा करणार आहे. मेंढपाळ जसं संध्याकाळी आपल्या मेंढरास आपल्या कळपामध्ये एकत्र करतो, तो त्या दिवसाकरता ख्रिस्त सर्व मेंढरास गोळा करेल. काय वचन सांगतं पहा, 11 वचन. कारण परमेश्वर इस्रायलचा उद्धार केला आहे. परमेश्वराने आपला पुत्र देऊन त्याने तो उद्धार केला आहे. त्याने ते तारण साधलं आहे व त्याच्याहून जो बलवान त्याच्या हातातून त्याला मुक्त केले आहे. होय, परमेश्वर म्हणतो की इस्रायलापेक्षा जो बलवान त्याच्या हातातून मी त्याला मुक्त केला आहे. शेवटच्या काळामध्ये आज तुमची परिस्थिती अशी आहे काय? तुमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी आहेत काय तुम्हाला त्या बलवान अशा वाटत आहेत? तर परमेश्वर म्हणतो त्या बलवान गोष्टी तुम्ही इस्रायलला सोडवलेला आहे. त्याला मी मुक्त केला आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला आहे. अशा सर्व कठीण प्रसंगामध्ये आम्हाला वाचायचं आहे. तर जो सोडवू शकतो त्या सर्व संकटातून, जो तुमच्यामध्ये आहे आत्म्याद्वारे, तो मोठा आहे. देवाचं वचन सांगतं, कारण परमेश्वराने इस्रायलास इस्रायलाचा उद्धार केला आहे व त्याच्याहून जो बलवान त्याच्या हातातून त्याला मुक्त केले आहे. होय, परमेश्वर त्या काळी इस्रायलाला मुक्त करेल. आणि या काळी आपण जर तयार होत आहोत, आपल्याही जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतील, तर परमेश्वर म्हणत आहे, तुमच्याहून ज्या बलवान त्या गोष्टीतून मी त्यांना काढीन. तुमच्याहून ज्या बलवान त्या गोष्टीतून काय करेल? तो तुम्हास काढेल. कारण की परमेश्वर इस्रायलाचा उद्धार केला आहे व त्याच्याहून जो बलवान त्याच्या हातातून त्याला मुक्त केले आहे. परमेश्वर आपल्या मेंढरांस घ्यायला येईल. त्या परीक्षा प्रसंगांना घाबरू नका. तर पित्याला घाबरा, त्या दिवसाला घाबरा, आस्था धरा, पश्चाताप करा. नोहाने तारू जसं बांधलं देवाच्या वचनात, पहिला, दुसरा, तिसरा मजला केला, तसं आपल्या विश्वासरूपी तारू ख्रिस्त सोडू नका. आपल्या मजल्यामध्ये तो पिता, पुत्र, पवित्र आत्म्याला बोलवा. त्याच्या वचनाने कृती करा. आपलं तारू बांधायला घ्या. वेळ कमी आहे, तो येणार आहे. तो उशीर लावणार नाही. होय, तो येईल. देवाने योजलेल्या समयामध्ये देवाचा एकुलता एक पुत्र आकाश उघडलेले आणि ढगावर बसून तो आपल्या कलस्याला घ्यायला येईल. तर तुमच्याहून बलवान अशा गोष्टींना घाबरू नका, त्या संकटांना घाबरू नका. तर देवाचं भय धरा. होय, तो भडकणारा अग्नी सुद्धा आहे. भय धरा. सर्व वाईट मार्गातून वळा. देवाचं वचन सांगतं, त्याच्याहून जो बलवान त्याच्या हातातून त्याला मुक्त केले आहे. आज तुम्ही वचन ऐकत आहात, तर तुमच्या जीवनाच्या काही बलवान गोष्टी आहेत. येणाऱ्या परीक्षा प्रसंगांना तुम्ही घाबरत आहात. पृथ्वीवर अनेक परीक्षा प्रसंग येणार आहेत. 666 शिक्का येणार आहे. छळ वाढणार आहे. पण अशा सर्व परिस्थितीला घाबरू नका. तर जो देव, जो पिता, त्याला घाबरा. ख्रिस्ताच्या भयामध्ये, पित्याच्या भयामध्ये राहा. ख्रिस्ताच्या विश्वासात राहा. तो तुम्हाला त्या सर्व बलवान अशा गोष्टीतून बाहेर काढेल. तुमची आमची मुक्तता करेल. प्रेज द लॉर्ड. वाचलेली वचन प्रभू येशू सर्वांच्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. शेवटची प्रार्थना करूया.
आपण आपले नेत्र बंद करू आणि देवाच्या शेवटच्या प्रार्थनेकडे ख्रिस्तामध्ये नम्र चित्ताने जाऊया आणि ऐकलेल्या वचनानुसार आपण तयारी करूया. देवाच्या भयात राहूया, आपलं तारू बांधूया आणि स्थिर राहूया. सोडविणारा येईल, तो तुम्हाला सोडवेल. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्याही नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयकरता सुंदरशा वचनाद्वारे तू आमच्या बोललास, त्याबद्दल धन्यवाद. ते वाचलेल्या सर्व वचनाद्वारे ज्यांनी वचन ऐकलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर. त्यांच्या जीवनामध्ये जे काही बलवान गोष्टी आहेत, ज्यासाठी ते प्रार्थना विनंती सादर करत आहेत, सुटण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यातून त्यांना तू बाहेर काढ. त्यांना दृढ राख. त्या सर्व दुष्ट योजनापासून, सैतानाच्या सर्व अंधकाराच्या बंधनापासून त्यांना तू मुक्तता दे. त्यांना तू स्वतंत्र कर. त्यांना तू सत्य समजावं आणि त्यांनी स्वतंत्र व्हावं असं तू कर. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जित आहे, तिथे सर्व प्रकारची मोकळीकता आहे. आज जेवढे ऐकत आहेत, फुलाताई, सॅमसंगचं कुटुंब, त्यांची लेकरं ऑनलाईन जेवढे पाहत आहेत, दिवाळ्यांचं कुटुंब आहे, ऑनलाईन जेवढी भाऊ बहीण पाहत आहे, त्या सर्वांचं जीवन ऐकलेल्या वचनाद्वारे तू स्वतंत्र कर. त्याच्या जीवनातल्या ज्या बलवान गोष्टी त्यांना अशा वाटत आहेत, त्यापेक्षा जो पिता मोठा आहे, सामर्थ्यशाली आहे, जो प्रभू सामर्थ्यशाली आहे, त्याच्या नावामध्ये त्यांचं जीवन मुक्त केलं जावं, स्वतंत्र केलं जावं असं तू कर. प्रार्थना करतो फुलाताई, त्यांचं लेकर, त्यांचं कुटुंब, छायाताई पडवळ त्यांचं कुटुंब, मावशी त्यांचं कुटुंब, सॅमसन अंकल त्यांचं कुटुंब, घरातील आई, शेजारचे ताई दादा त्यांचे लेकर ऑनलाईन पाहतात, इवळे कुटुंब, सदान अंकल असतील, ज्ञानेश्वर तुपे असतील, जेवढे लोक आहेत त्या सर्वांनी या समय तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाचं जीवन आशीर्वादित कर. त्यांच्या ठाई तो सामर्थ्याचा विश्वास कार्यान्वित व्हावा असं तू कर. येणाऱ्या सर्व परिस्थिती प्रत्येकाला तू विश्वासात दृढ आणि सबळ असं तू कर. त्या आत्मिक शस्त्र सामग्री धारण केलेली मंडळी ख्रिस्तामध्ये त्यांना तू बनव. त्यांच्या जीवनातल्या सर्व अंधकाराच्या गोष्टी ख्रिस्ताच्या प्रकाशाद्वारे काढून टाक. ज्या भूमीत आज विपत्ती आहे त्या भूमीत ती विपत्ती राहणार नाही. अंधकारातल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. ख्रिस्त जो जीवनाचा प्रकाश आहे, जगाचा प्रकाश आहे, सार्वकालिक जीवनाचा प्रकाश आहे, तो प्रकाश आज प्रत्येका ठिकाणी प्रकाशमान कर. त्याचं जीवन त्या अंधकारातून तू बाहेर काढ. देशातले सर्व प्रधानमंत्री, देशातले प्रधानमंत्री आणि सर्व देशातले मुख्यमंत्री यांना तुझ्या हाती देतो. योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. डॉक्टर नर्सेसला तुझ्या आरोग्यात त्यांनी स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे भुकेले ताणेले त्याच्या मुखास अन्न पाणी दे. सर्व प्रेषित सेवकगण यांना पवित्र आत्म्याच्या सानिध्यात भर. त्यांच्या सामर्थ्यात तू भर. त्यांच्या जीवनातून ख्रिस्ताचा प्रकाश, जे अंधकारात आहेत त्यांच्या जीवनात तू प्रकाशमान कर. जे प्रवासात आहेत त्यांचा प्रवास सुखाचा कर. होय, जे आज निराशामध्ये आहेत, बंधनामध्ये आहेत, त्याची बंधनं ख्रिस्तामध्ये काढ. आणि जे प्रार्थनेमध्ये आहेत त्याच्या प्रार्थना ख्रिस्तामध्ये तुझकडे पोहोचू दे. त्यामध्ये येणारे अडखळ ख्रिस्तामध्ये तू घाल. मला त्यांच्या भावासाठी प्रार्थना करू, त्यांना आशीर्वादामध्ये घाल. सॅमसन अंकलचं कुटुंब तुझ्या आशीर्वाद प्रीतीमध्ये आणि त्याची मुलं ज्ञानामध्ये ठेव. फुलाताईंच्या मुखाला स्पर्श कर आणि त्यांना बोलता यावं असं ज्ञान पवित्र आत्म्यामध्ये त्यांच्यामध्ये घाल. जीवन आत्मिक जीवनामध्ये बदलून टाक. एक साक्ष म्हणून त्या गावी त्यांचं जीवन हे आशीर्वादित कर. सर्व ऑनलाईनच्या व्यक्ती भाऊ बहिणींना तू आशीर्वाद दिले आहे, आमचा विश्वास आहे. सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये तू पूर्ण केलेला आहे. प्रत्येक कुटुंब जे पाहत होते ते ख्रिस्ताच्या वचनाद्वारे तो आशीर्वादित केलेला आम्हाला ठाऊक आहे. आणि प्रार्थना सर्व विनंत्या पूर्ण केल्या त्याबद्दल धन्यवाद देत ख्रिस्ताच्या नावात पूर्ण करतो म्हणतो की त्या ऐक. आमेन. या आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. भेटूया पुढच्या रविवारी. प्रभूची इच्छा असेल तेव्हा. तोपर्यंत लक्षात ठेवा, त्याच्याहून जो बलवान त्याच्या हातातून त्याला मुक्त केले.
तुमच्या जीवनात ज्या बलवान अशा गोष्टी वाटतात त्यापेक्षा पिता, स्वर्गीय पिता प्रभू येशू मोठा आहे. तुमच्यामध्ये जो आहे तो मोठा आहे. होय, परमेश्वर त्या सर्व बलवान अशा गोष्टीतून ऐकलेल्या संदेशाद्वारे, वचनाद्वारे तुम्हाला मुक्त करो, स्वतंत्र करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. सलाम. गुड नाईट.